बालाघाट डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव घाटेवाडी. या घाटेवाडीच्या लगतच शेती आहे. ती शेतकरी आपल्यासोबत आहेत. थेट विदेशातलं पीक जे की आपल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या एका छोड्या खेड्यामध्ये पिकवलं जातंय आणि त्याचं उत्पन्नही दरडोई चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी घेतल्या जात आहे. हे उत्पन्न नेमकं कोण्या ठिकाणी हे पीक विकल्या जातं, ते कोण्या ठिकाणून खरेदी केल्या जातं या संदर्भामध्ये आणि ते कसं पिकवायचं, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होतो, हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सोपान नागरगोजे हे शेतकरी आहेत. काय सांगाल हे पीक नेमकं कुठून आलं आणि कशा पद्धतीचं पीक आहे? हे मूळचं आहे अमेरिकेमधलं पीक. मेक्सिकोमध्ये याचं प्रमाण जास्त आहे आणि ते भारतामध्ये जवळपास 10-12 वर्षापूर्वी आलं आणि आपल्या इथे एक कंपनी आली होती. चिया सीड आणि सोनामोती गहू आणि असे बरेच काही पिकं जे आहेत त्या संदर्भामध्ये इथे ती कंपनी आली होती. त्यावेळेस मी हे जवळपास 4 वर्षापूर्वी हे मी पिकाला सुरुवात केली इथे चिया सीडला. बरं, हे नेमकं कोणत्या ठिकाणी आणि कशा पद्धतीनं पिकवल्या जातं याचे हे विक्री कुठं केलं जातं? हे जे पीक आहे ते याची विक्री होते मुळामध्ये भारतामध्ये निमज हे सेंटर पॉइंट आहे त्या निमज मध्ये आणि सर्वत्र हे विकल्या जात नाही म्हणून बरेच शेतकरी याला धजावत नाहीत घेण्यासाठी पीक. पण आता अलीकडे वाशिममध्ये पण आहे आणि अनेक लोकांना ते माहीत झाले की हे सुपरफूड आहे आणि ते खाल्लं पाहिजे, शरीरासाठी फार उपयुक्त आहे म्हणून आता अनेक शहरामध्ये हे घेतल्या जातं. म्हणून मी जवळपासच्याही म्हणजे राणी सारगाव आणि आजूबाजूच्या भागामध्ये हे मी जे मागतील त्या पद्धतीनं मी त्यांना विकत असतो. कोणत्या शेतीसाठी आणि हे कसं पिकवल्या जातं? आणि कोणत्या शेतीमध्ये हे खरंच उत्पन्न होतं किंवा हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतं? हे सर्वच प्रकारच्या शेतीमध्ये घेतलं जातं. म्हणजे मुरमाड असेल, काळी मातीची शेती असेल, फक्त त्याच्यामध्ये पाणी देण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. काळीच्या शेतीमध्ये हे कमी होतं, कमी पाणी लागतं आणि मुरमाड शेतीमध्ये जास्त लागतं. तर हे पीक हिवाळ्यामध्ये घेतलं जातं. अगदी त्याला एक 8 डिग्री तापमान ते 35 डिग्री तापमान अशा ह्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये हे पीक घेतलं जातं आणि हिवाळ्यामध्ये हे चांगलं उत्तम पद्धतीचं पीक येतं. तर हे पीक शेतकऱ्यांनी घेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. कारण या पिकापासून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळतं. या पिकापासून जवळपास एकरी कमीत कमी 5 क्विंटल ते जास्तीत जास्त 8 क्विंटलपर्यंत पीक मिळतं. या म्हणजे हे जे उत्पन्न आहे ते शेतकऱ्याकडून 15-16 हजारापासून ते 24 ते 25,000 क्विंटलपर्यंत हे विक्री होते प्रति क्विंटल. त्यामुळे हे शेतकऱ्यासाठी फारच उपयुक्त आहे. मी सध्याच्याला घेतोय ते आंतरपीक म्हणून घेतोय. केसर आंबे लावलेले त्याच्यामध्ये हे पीक मी घेतोय आणि शेतकऱ्यांनी ते अवश्य घ्यायला पाहिजे. प्रति क्विंटल ह्याच्यात फायदा किती होत असतो आणि म्हणजे खर्च किती आणि उत्पन्न किती? याला एकरी खर्च तसा काहीच नाहीये. एकरी 1 ते 1.5 किलो एवढं हे बीज लागतं आणि एकरी उत्पन्न चांगलं होत असल्यामुळे याला खर्च काहीच नाही. म्हणजे याच्यावर फवारणी काहीच नाही. जर तुम्ही शेणखत वापरलं तर अधिकच उत्तम. अन्य कोणत्याही खताची याच्यामध्ये काही आवश्यकता नाही आहे. जर इतर काही त्याला खतं घातली तर ती उपयुक्त राहील. पण सहसा युरिया वगैरे लोकं टाकतात, पण ती युरिया टाकण्याची आवश्यकता याला नाही आहे. फक्त शेणखतावर हे उत्पन्न मिळतं. थेट अमेरिकेतून हे पीक आलंय असं सांगताय. नेमकं हे पीक मूळ कुठलं आहे? सीड कुठला आहे? हे अमेरिकेमध्ये मेक्सिको म्हणून जे आहे मेक्सिको, त्या मेक्सिकोमधून हे इथं आलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे पीक घेतलं जातं. काय सांगाल शेतकऱ्यांना नेमकं शेवट काय आव्हान काय कराल? अ, आपला शेतकरी जो आहे तो पारंपरिक पद्धतीने शेती करतोय. या पारंपरिक शेतीला थोडीशी बगल देऊन जर शेतकऱ्याने हे पीक घेतलं तर त्याला कमीत कमी 12 ते 15,000 रुपये क्विंटल प्रमाणे याला हे पीक मिळतं आणि याच्यावरचा जसं कापसाला प्रचंड खर्च येतो
किंवा सोयाबीनला सुद्धा फवारण्या कराव्या लागतात आणि त्याला उत्तम पद्धतीचा भाव नाही आहे. अलीकडे तर भाव घसरत चाललेले आहेत. म्हणून हे पीक उत्तम आहे आणि याला खर्च काहीच नाही आहे. खर्च काहीच नसल्यामुळे हे शेतकऱ्याला परवडण्यासारखं पीक आहे आणि हे जर मार्केट आता जवळपास मिळतच चाललेलं आहे. अनेक ठिकाणी हे सुपर फूड म्हणून खाल्ल्या चाललंय. त्यामुळे हे पीक शेतकऱ्याने घ्यायला काहीच हरकत नाही आहे. हे सुपर फूड म्हणून हे जनता आणि लोकं खात आहेत. याचा फायदा घेतला पाहिजे. थेट अमेरिकेतनं आलेलं हे पीक आपल्या डोंगराच्या कुशीमध्ये हे यांनी या ठिकाणी पिकवलेलं आहे. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी त्याची लागवड केलेली आहे. जय महाराष्ट्रसाठी कॅमेरामन बालाजीसह रमेश महामुने, परभणी.